कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई अगं आमचं प्रेम आहे एकमेकांवर, असं काही कॅज्युअल अफेअर वगैरे नाहीये। काय बोलतेस तू हे? नाहीये ना कॅज्युअल अफेअर, प्रेमच आहे ना तुमचं। मग मग करा ना लग्न, काय कुठे घोडा अडलाय? सेटलमेंट साठी थांबलोय, ती झाली की आम्ही लग्न करू। अगं इरा, सेटलमेंट होते ग हळूहळू। इंजिनियर आहे ना तो, कमवेलच ना, होईल ना हळूहळू सेटल। आई आमचे काही टार्गेट्स आहेत, ते अचीव झाल्याशिवाय आम्ही लग्न करणार नाही। टार्गेट्स कसले टार्गेट्स ग इरा? नाही ग नाही, सेटलमेंटला कसलेही टार्गेट्स वगैरे नसतात इरा। ती हळूहळू होणारी प्रक्रिया आहे ग, समजून घे। इरा ऐक, एखाद्याकडे 1 कोटी असले ना तरीही त्याला सेटल झाल्यासारखं वाटत नाही का? कारण त्याला 2 कोटी हवे असतात, त्याच्याकडे 2 कोटी असतात, त्याला 4 कोटीची हव्यास असते। अगं हे बघ, ह्या गोष्टींना अंत नाहीये इरा। आणि खरं सांगू का, संसाराचा आणि सेटलमेंटचा काहीही संबंध नसतो इरा। हे बघ, तुम्ही दोघं एकमेकांवर प्रेम करताना मग सेटलमेंटही होईल ना हळूहळू। आणि मी तुला एक सांगू का, फक्त पैसा कमवणे म्हणजे सेटलमेंट नाही आहे आयुष्यातली। आई प्लीज, तुझं तत्वज्ञान माझ्यावर लादू नकोस। आणि बास आता, लग्नाचा विषय काढायचा नाही। आम्हाला जेव्हा करायचं असेल तेव्हा आम्ही लग्न करू। आणि काय सारखं मुलांसारखं मला लेक्चर देतेस ग? आई मी तुझी मुलगी आहे, विद्यार्थिनी नाही। मला कळतं, मी मोठी झाली आता। हिरा, अगं आमच्या विद्यार्थ्यांनी आमचं ऐकलं म्हणून आज सेटल झालेत ते, कळतंय का? आणि ना हिरा, खरं सांगते, तू ही अशी नव्हतीस। जेव्हापासून तो निखिल भेटलाय ना तेव्हापासून अशी झाली आहेस तू। तुझ्यात बदल झालाय, तुला नाही कळते का? तू निखिलला दोष देतेस आता? अगं आई, इतके दिवस मला दोष देत होतीस ते ठीक आहे, पण आता निखिलला दोष देतेस? आई तुला त्याला वाईट साईड म्हणायचा काहीही अधिकार नाहीये। आहे, मला अधिकार आहे। माझ्या मुलीच्या आयुष्याशी खेळतोय तो, आई म्हणून मला अधिकार नाहीये? थांबा जरा, काय चाललंय तुमच्या दोघींचं? जेवणाची ताटं वाढली आहेत, जरा शांत बसा। तू ग जरा शांत बस ना। इरा चल जेवून घे बघू, चल। तुम्ही मध्ये बोलू नका, मला बोलू द्या तिच्याशी। तिचा निर्णय कळाल्याशिवाय मी हा विषयच थांबवणार नाहीये। सांग, काय निर्णय आहे तुझा? बोललीस का तू निखिलशी? काय ठरलंय तुमचं? सांग मला। कशाबद्दल? घ्या, कशाबद्दल? वा, हे म्हणजे सगळं रामायण झाल्यावर रामाची सीता कोण, असा प्रश्न आहे हा। अगं तुम्ही लग्न करणार आहात ना, त्याबद्दल बोललीस का तू निखिलशी? हिरा, काय तो लवकर निर्णय घे हा। आणि तू जर आता तुझा निर्णय दिला नाहीस ना तर मी दुसरीकडे तुझी स्थळं बघायला सुरुवात करणार आहे। तुझं नाव नोंदवणार आहे वधूवर सूचक मंडळात। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।